नमस्कार, मी प्राजक्ता. इंडी जर्नल साप्ताहिक सारांशच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण आठवड्याभरात देशविदेशात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतो. आजच्या एपिसोडची सुरुवात आपण एका भयंकर अशा विषयापासून करणार आहोत. तो म्हणजे इस्रायलनं गझापट्टीत निर्माण केलेला मानवनिर्मित दुष्काळ किंवा उपासमार. 7 ऑक्टोबर 2023ला हमासनं केलेल्या एका दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून इस्रायलनं गझापट्टीवर युद्ध पुकारलं, जे अजूनही सुरूच आहे. या हल्ल्याचं आणि युद्धाचं निमित्त करत इस्रायलनं आधीच 365 चौरस किलोमीटर गझापट्टीत एका अर्थानं जेरबंदच करून ठेवलेल्या नागरिकांची आणखी कोंडी करायला सुरुवात केली. गझापट्टीत येण्या जाण्याचे जवळपास सर्वच मार्ग किंवा बॉर्डर क्रॉसिंग्स हे इस्रायलच्या ताब्यात असल्यानं गझामध्ये येणारं अन्न, पाणी, औषध, इंधन यावर आधीपासूनच इस्रायलचं नियंत्रण होतं. ऑक्टोबर 2023 पासून ते आणखी वाढलं. यामुळे गेल्या 1.5 वर्षाहून अधिक काळात गझापट्टीतल्या बहुतांश नागरिकांना संयुक्त राष्ट्रसंघ आणि त्यांच्याशी संलग्न इतर संस्थांकडून येणाऱ्या मदतीवर अवलंबून राहावं लागत आहे. मात्र यावर्षी मार्च महिन्यात इस्रायलनं संयुक्त राष्ट्रसंघाला अतिरेकी संघटना असं म्हणत त्यांच्याकडून गझामध्ये येणारी मदत पूर्णपणे बंद केली आणि आधीच जेरीस आलेल्या गझामधल्या लोकांना अजून जास्त भयंकर अवस्थेत ढकलायला सुरुवात केली. मार्च 2025 पासून इस्रायलनं गझामध्ये अन्न, पाणी, औषधं, इंधन आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजांसाठी लागणाऱ्या पुरवठ्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. ही कोंडी हमासवर दबाव आणण्यासाठी आणि त्यांनी नेलेले बंधक सोडवण्यासाठी लादली असल्याचं इस्रायलनं जरी म्हटलं असलं तरीसुद्धा गझामधल्या 21 लाख लोकसंख्येपैकी तब्बल 4.7 लाख लोक आता उपासमारीच्या काठावर आहेत आणि 70,000 मुलांना तीव्र कुपोषणाचा सामना करावा लागत आहे, असं संयुक्त राष्ट्रसंघानं त्यांच्या अहवालात म्हटलंय. गझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या कोंडीमुळे गझापट्टीत किमान 120 जणांचा उपासमारीमुळे मृत्यू झालाय. यात 80 लहान मुलांचा समावेश आहे. हा फोटो तुम्हाला समाजमाध्यमांवर फिरताना दिसत असेल. ही गझामधल्या लहान मुलांची सध्या अवस्था असल्याचं तिथं काम करणारे डॉक्टर्स आणि मानवाधिकार कार्यकर्ते सांगतात. गझातल्या रुग्णालयांमध्ये कुपोषित मुलांचे आणि प्रौढांचे मृतदेह दिसणं आता सामान्य झालं आहे. गझामधल्या फक्त नागरिकांनाच नाही तर तिथे काम करणारे मानवाधिकार कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील, यांनासुद्धा आता अन्न मिळणं मुश्किल झालेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी या सर्व प्रकाराला मानवनिर्मित सामूहिक उपासमारी असं म्हटलं आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर मे 2025मध्ये इस्रायल आणि अमेरिकेच्या पाठिंब्यानं गझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन म्हणजेच GHF नावाची एक वेगळी संस्था स्थापन करण्यात आली. ही संस्था गझामधल्या नागरिकांना थेट मदत पुरवण्यासाठी आणि हमासच्या हातात मदत जाऊ नये यासाठी स्थापन करण्यात आल्याचा दावा आहे. GHFने 4 वितरण केंद्र उभारली आहेत, जी राफा आणि नेत्झारिम कॉरिडॉर इथं आहेत आणि इथं अमेरिकन खाजगी सुरक्षा ठेकेदार आणि इस्रायली सैन्यदल यांच्या देखरेखीखाली मदत वितरित केली जाते. मात्र या योजनेला संयुक्त राष्ट्रसंघ आणि 170हून अधिक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांनी तीव्र विरोध केला आहे. एकतर GHFला संघर्ष क्षेत्रांमध्ये मदत पुरवण्याचा कोणताही अनुभव नाही. आंतरराष्ट्रीय संस्थांनी असंही म्हटलंय की GHFची पद्धत ही तटस्थता, स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणा यासारख्या मानवीय तत्वांचं उल्लंघन करते. युनायटेड नेशन्सनी म्हटलं आहे की ही योजना मदतीचं शस्त्रीकरण करते आणि गझामधल्या नागरिकांना धोकादायक सैन्य क्षेत्रांमध्ये जाण्यास भाग पाडते. यामुळे अनेकदा अराजकता निर्माण होते आणि लोकांना अन्न मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. त्याचबरोबर GHFची सर्वच केंद्र ही गझाच्या दक्षिणेकडे आहेत. त्यामुळे ही नागरिकांना उत्तरेकडून पळवून लावून दक्षिणेकडे जायला लावण्यासाठी केलेली योजना तर नाही ना, असा प्रश्नसुद्धा विचारला जात आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे GHF पुरवत आलेल्या मदतीच्या बॉक्सेसमध्ये जो शिधा आहे त्याचं पोषण मूल्य अतिशय कमी असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे भूक तात्पुरती भागली तरी दीर्घकाळात त्यामुळे कुपोषणात भर पडण्याचीच शक्यता आहे. त्याचबरोबर हा शिधा शिजवण्यासाठी लागणारं इंधनसुद्धा इस्रायलच्या कोंडीमुळे उपलब्ध नसल्यानं ते शिजवायचं कसं हा मोठा प्रश्न गझामधल्या नागरिकांसमोर आहे. GHFच्या मदत केंद्रांजवळची परिस्थितीसुद्धा अतिशय भयावह आहे. 27 मे 2025 पासून या केंद्रांजवळ आणि इतर मदत मार्गांवर इस्रायली हल्ल्यांमध्ये 1054हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत आणि हजारो जखमी झाले आहेत, असं युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार कार्यालयानं नमूद केलंय. इस्रायली सैन्यानं आणि GHFच्या सुरक्षा ठेकेदारांनी चेतावणी देण्यासाठी गोळीबार केल्याचा इस्रायलनं नेहमीप्रमाणे खोटं बोलत दावा केला आहे, पण अनेकदा हा गोळीबार थेट नागरिकांवर होत असल्याचं साक्षीदारांनी सांगितलंय. गझापट्टीतलं मानवीय संकट हे इस्रायलच्या कोंडीमुळे निर्माण झालेलं आहे आणि GHFच्या मदत योजनेनं परिस्थिती आणखी बिकट केलेली आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायानं इस्रायलवर दबाव वाढवला आहे आणि युनायटेड नेशन्ससह अनेक संस्थांनी तात्काळ युद्धविराम आणि निर्बंधमुक्त मदत वितरणाची मागणी केली आहे. मात्र अमेरिकेच्या मदतीनं मनमानी करणाऱ्या इस्रायल सरकारवर याचा काही परिणाम होताना दिसत नाहीये. हे सगळं सुरू असताना भारतासारख्या देशानं मात्र यावर उदासीन भूमिकाच घेतलेली दिसते. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर एक महत्त्वाची याचिका आली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला गझापट्टीत इस्रायलकडून सुरू असलेल्या नरसंहाराविरोधात आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली. मात्र कोर्टानं ही याचिका नाकारली आणि देशभक्त बना आणि आपल्या देशातल्या समस्यांकडे लक्ष द्या असा सल्ला दिला. पॅलेस्टिनच्या बाजूनं आंदोलन करणाऱ्यांना भारतात सत्ताधारी आणि पोलिसांकडून अशीच वागणूक मिळतेय, जेव्हा की पूर्वापार भारत पॅलेस्टिन आणि टू स्टेट सोल्युशनचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतात आंतरराष्ट्रीय घडामोडींवर मत व्यक्त करण्याचा अधिकार राहिलेला नाही आणि भारत जेनोसाइड कन्व्हेन्शनचा सभासद आहे याचा सुद्धा विसर पडलेला दिसतो. आता आपण वळूया आजच्या पुढच्या विषयाकडे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडे केंद्रीय तपास यंत्रणांचं लक्ष केंद्रित झालेलं दिसतंय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजप शिंदे यांच्यावर दबाव टाकण्याचा तर प्रयत्न करत नाहीये ना. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून त्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांशी परस्पर बैठका घेऊ नयेत असं खडसावलं. शिरसाट यांचं म्हणणं आहे की मिसाळ यांनी काही आमदारांच्या विनंतीवरून सामाजिक न्याय खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आणि निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांना मंत्र्यांच्या अधिकारात ढवळाढवळ झाल्याची जाणीव झाली. शिरसाट यांनी या पत्रात म्हटलंय की माझ्या खात्याशी संबंधित बैठक माझ्या अध्यक्षतेखालीच व्हायला हवी. याला प्रत्युत्तर देताना माधुरी मिसाळ यांनी ही पत्र लिहून म्हटलं, राज्यमंत्र्यांच्या नात्यानं त्यांना बैठका घेण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची गरज नाही. त्यांनी म्हटलं की मी कॅबिनेट मंत्र्याच्या अधिकारात हस्तक्षेप केलेला नाही, माझ्या जबाबदाऱ्या मी पार पाडत आहे. मिसाळ यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुढील आदेश घेण्याचं सुद्धा नमूद केलं. या पत्रयुद्धानं महायुतीतला अंतर्गत तणाव उघड झाला आहे. हा वाद फक्त 2 मंत्र्यांपुरता मर्यादित नसून महायुती आघाडीतल्या विशेषतः भाजप आणि शिंदे शिवसेनेमधल्या अंतर्गत तणावाचा एक भाग आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीनं 230 जागांसह सत्ता मिळवली, पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. यामुळे शिंदे गटात नाराजी आहे. शिरसाट यांनी यापूर्वीसुद्धा गृह खात्याची मागणी केली होती, जी भाजपनं फेटाळली होती. शिवाय शिंदे यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय यंत्रणांकडून काही कारवाई होईल का याचे काही संकेत दिसत आहेत. शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले अमित साळुंखे यांना 24 जुलै 2025 रोजी झारखंडमधल्या 450 कोटींच्या दारू घोटाळ्याप्रकरणी अटक झाली आहे. अमित साळुंखे हे पुण्यातल्या सुमित फॅसिलिटीज लिमिटेडचे संचालक आहेत. झारखंड पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं म्हणजे ACBनं त्यांना अटक केली. या घोटाळ्यात साळुंखे यांच्या कंपनीनं झारखंडच्या अबकारी धोरणात अनियमितता केल्याचा आरोप आहे. शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी साळुंखे यांचे श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनशी संबंध असल्याचा दावा केलाय. राऊत यांनी आरोप केला की साळुंखे यांच्या सुमित फॅसिलिटीजला कोणताही अनुभव नसताना महाराष्ट्रात 800 कोटींचं 108 रुग्णवाहिकांचं कंत्राट मिळालं, ज्याची प्रत्यक्ष किंमत 100 कोटी रुपये होती. यातली रक्कम श्रीकांत शिंदे फाउंडेशनला देणगी म्हणून गेल्याचा त्यांचा दावा आहे. सुमित फॅसिलिटीजला हे कंत्राट देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेण्यात आला होता, जेव्हा आरोग्यमंत्री तानाजी सावंत होते. विरोधकांनी विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी या कंत्राटात 6000 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मागणी केली आहे की हे कंत्राट रद्द करावं. मात्र या प्रकरणामुळे शिंदे गटावर दबाव वाढला आहे आणि महायुतीतला तणावसुद्धा त्याचबरोबर उघड होत आहे, हे नक्की. यापुढचा विषय आहे मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच योग्य स्थान मिळत नसल्याचा. हिंदी मराठी वाद ऐरणीवर असतानाच मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर निर्मित येरे येरे पैसा 3 या चित्रपटाला सय्यारा या हिंदी चित्रपटामुळेच सिनेमागृह मिळत नसल्यानं पुन्हा एकदा एक नवा वाद उभा राहिला आहे. 18 जुलैला प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट येरे येरे पैसा 3 हा संजय जाधव दिग्दर्शित आणि अमेय खोपकर निर्मित चित्रपट आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळवत होता, पण अवघ्या 1 आठवड्यात मुंबईतल्या अनेक मल्टिप्लेक्समधून विशेषतः दादरच्या प्लाझा सिनेमासारख्या ठिकाणांवरून हा चित्रपट काढून टाकण्यात आला. त्याच्या जागी यशराज फिल्म्सचा हिंदी चित्रपट सय्याराला सर्व शोज देण्यात आले. सय्यारा हा चित्रपट देशभरात तरुणांमध्ये पॉप्युलर झाल्यानं त्याचे शोज 800 वरून 2000 पर्यंत वाढवण्यात आले आहेत.
खोपकर यांनी याला मल्टिप्लेक्स मालकांचा मराठी चित्रपटांविरुद्धचा जाणीवपूर्वक भेदभाव असल्याचा आरोप केलाय. त्यांनी पत्रकार परिषदेत मुंबईच्या हृदयस्थानी मराठी चित्रपटांना जागा नाही हे धक्कादायक आहे असं म्हटलंय. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्सनी योग्य स्थान न देणं हा मुद्दा खूप जुना आहे. वेळोवेळी अनेक दिग्दर्शकांनी या भेदभावाबद्दल वक्तव्य केली आहेत. महाराष्ट्रातल्या मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना कमी शो मिळणं, कमी स्क्रीन्स मिळणं किंवा कमी कालावधी मिळणं हे अतिशय सामान्य झालेलं आहे. मराठी चित्रपटांना सकाळचे किंवा कमी प्रेक्षक असलेले शो दिले जातात, तर बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांना प्राईम टाईम मिळतो. 2024मध्ये मराठी चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन अवघं 350 कोटी रुपये होतं, तर हिंदी चित्रपटांनी 4,000 कोटींची कमाई केली होती. शिवसेना, उबाठा आणि मनसेसारख्या पक्षांनी मराठी चित्रपटांसाठी किमान एक स्क्रीन राखीव ठेवण्याच्या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय सरकारनं मराठी चित्रपटांना कर सवलत आणि प्रचारासाठी निधी द्यावा अशी मागणीसुद्धा होत आहे. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये योग्य स्थान मिळणं हे फक्त सांस्कृतिक नाही, तर मराठी भाषेच्या सन्मानाचा प्रश्न आहे. तर हा होता आजचा साप्ताहिक सारांश. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधली लिंक वापरून आम्हाला आर्थिक सहाय्य जरूर करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.